हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पॅशनेट पूजा. आणि आज आपण बघणार आहोत की सणासुदीच्या काळामध्ये झटपट होणारा नॅचरल मेकअप आपण कसा करायचा. तर सगळ्यात आधी आपण सेटाफिलचे मॉइश्चरायझर घेतले आहे. टॅप टॅप करून ते आपण अप्लाय करून घेतले आणि त्याला स्प्रेड केलं आहे. आता आपण एक डार्क शेडचं कन्सिलर पॅलेटमधनं कन्सिलर निवडू, ज्याने आपली अनइव्हन स्किन आणि डार्क सर्कल्स वगैरे जे असतील तर ते आपल्याला हाईड करता येतील. तर तुम्ही बघताय अशा प्रकारे आपण बोटाने ते फेसवर अनइव्हन स्किनवर अप्लाय करून घेतलेत. यालाही आता आपण ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने इव्हनली स्प्रेड करून घेऊ. हे स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला स्किन इव्हन दिसायला लागेल आणि मग आपण फेअर टोनचे जे कन्सिलर असेल, फेअर टोन किंवा मग आपल्या स्किनला सूट करेल असा जो शेड असेल तर तसे कन्सिलर निवडून आपण अशा प्रकारे ते अप्लाय करून घेऊ शकतो. आणि ते अप्लाय झाल्यानंतर आपल्याला ॲज अ ब्रश मी टिंट यूज करते. तुम्ही रेड लिपस्टिक किंवा पिंक लिपस्टिकही यूज करू शकता. तर दोन्ही चिकबोन्सवर आणि नोज टिपवर अशा प्रकारे ती अप्लाय करून घ्या आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने आपण पूर्णपणे स्प्रेड करून घेत आहोत. स्प्रेड करत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने स्प्रेड करायचं आहे आणि हात आपल्याला स्प्रेड करत असताना फेसच्या आउटर साईडलाच न्यायचा आहे. तर अशा प्रकारे कमीत कमी प्रोडक्ट्सचा यूज करून आपण सुंदर असा मॅट मेकअप क्रिएट केलेला आहे. आता या कन्सिलरच्या बेसला पॅक करण्यासाठी आपण पावडरचा वापर करत आहोत. माझ्याकडे अवेलेबल असलेली लॉरा मर्सियर पावडर मी इथे यूज करते आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे कॉम्पॅक्ट किंवा इवन पॉन्ड्स पावडर जरी यूज केले तरी तुम्हाला सुंदर रिझल्ट येईल. तुम्ही बघताय त्याप्रमाणे पूर्ण फेसला आपण पावडर पॅकिंग केलेले आहे. पावडर पॅकिंग करून झाल्यानंतर आता आपण डोळ्यांच्या मेकअपकडे वळू. तर आईजसाठी आज मी लायनर अप्लाय न करता फक्त स्मज करणार आहे. त्यासाठी मी आयब्रो डिफायनरचा जो ब्रश आहे तर त्याच्या मदतीने लायनर जिथे लावतो तिथे एक छोटीशी लाईन क्रिएट करून घेतली आहे. आता या लाईनला मर्ज करण्यासाठी मी एक लाईट ब्राऊन आयशॅडो पॅलेटमधनं कलर निवडला आहे आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे हे दोन्ही कलर मिक्स करून मी हलक्या हाताने आपला आय बेस तयार करून घेतलेला आहे. याला आणखी इंटेन्स लुक देण्यासाठी मी एक शिमरी शेड फिंगर टिपवर घेऊन तो प्रॉपरली आयबॉल शेपवर अप्लाय करते. आणि यानंतर आपण लिपस्टिक अप्लाय करू. तर साडीच्या कॉम्बिनेशनप्रमाणे मी रेड कलरची लिपस्टिक चॉईस केली आहे. अशा प्रकारे लिपस्टिक अप्लाय झाल्यानंतर आपण काजळ लावून घेणार आहोत. काजळ लावण्यासाठी देखील मी आयब्रो डिफायनरचा वापर केला आहे. डोळ्यांच्या आतमध्ये काजळ न लावता फक्त लोअर लायनरवर आपण हलकीशी लाईन क्रिएट करत आहोत आणि टिकली लावून झाल्यानंतर आपला लुक रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला हा लुक कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या लुकवर सूट करणाऱ्या काही हेअरस्टाईलचे व्हिडिओज मी अपलोड केले आहेत, तेही आवर्जून बघा. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.